10 नगर परिषदांच्या निवडणुकीने रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ केली आहे। ही निवडणूक फक्त मतदान प्रक्रिया नसून अनेक दशकांच्या राजकीय प्रभावाचा आणि नेत्यांच्या करिश्म्याचा कस पाहणारी ठरली आहे। राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार रायगडची राजकीय दिशा स्पष्टपणे बदलते आहे। या संपूर्ण निवडणुकीत खासदार सुनील तटकरे हे सर्वात मोठे आणि निर्णायक व्यक्तिमत्व ठरलेत। महाडपासून माथेरानपर्यंत आणि रोह्यापासून उरणपर्यंत तटकरे यांची कार्यकर्त्यांवरील पकड आणि त्यांची जबरदस्त संघटन शक्ती यामुळे जिल्ह्यात तटकरे लाट स्पष्टपणे जाणवते। राजकीय जाणकार स्पष्टपणे सांगतात की तटकरे यांनी केवळ प्रचार केला नाही तर संपूर्ण निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली उभी केली आहे। याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप युतीकडे 7 नगर परिषदांचा कौल झुकत असल्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट यांची लढाई ही कमी नव्हती। गोगावले यांनी महाड श्रीवर्धन मध्ये तर दळवी यांनी अलिबाग पेण मध्ये रणशिंग फुंकले होते। त्यांचे प्रयत्न प्रखर असले तरी राष्ट्रवादी भाजप युती थोडी वरचढ ठरल्याचे चित्र आहे। शिवसेनेची पकड 2 नगर परिषदांपर्यंत घट्ट राहील असा अंदाज आहे। रायगडची सर्वात संवेदनशील आणि प्रतिष्ठेची निवडणूक म्हणजे महाड नगर परिषद। येथील निकाल थेट खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करेल। महाडचा निकालच रायगडच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहे। अलिबाग नगर परिषदेत शेकापचा प्रभाव कायम असल्याचे संकेत आहेत। तसेच अनेक ठिकाणी झालेली अंतर्गत भांडणे आणि स्थानिक मुद्द्यांमुळे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। निकालानंतर गरज पडल्यास राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीचे एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नगराध्यक्ष आणि सत्ता कोणाची हे निकालानंतरही बदलू शकते। शेवटी रायगडच्या जनतेचा कौल तटकरे यांच्या प्रभावाला अधिक बळ देत असल्याचे दिसत असले तरी हा जिल्हा नेहमी शेवटच्या क्षणी निर्णय बदलणारा राहिलाय। त्यामुळे अंतिम निकाल काय असेल यासाठी प्रतीक्षा करावी लागेल। परंतु एक गोष्ट निश्चित आहे की रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक चुरशीची, प्रतिष्ठेची आणि सत्ता निश्चित करणारी निवडणूक आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।